आणि यानंतर एक महत्त्वाची बातमी आपल्याकडे आलेली आहे, महत्त्वाची इन्फॉर्मेशन म्हणता येईल। सुनेत्रा पवार ज्या अजित पवार यांच्या पत्नी आहेत त्यांना माढा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येते। माढा हा मतदारसंघ सध्या शरद पवार यांचा आहे आणि यावेळी शरद पवार माढामधून निवडून गेले आहेत, पण आता ती जागा अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा यांना दिली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते। राष्ट्रवादीची बैठक सुरू आहे, आपल्याला कल्पना आहे, आणि तिथून ही एक अत्यंत महत्त्वाची बातमी आपल्याकडे येते। अधिक माहितीसाठी लगेच आपण जयेश यांच्याशी संपर्क साधूया। जयेश वाणी आपले प्रतिनिधी। जयेश, खूप मोठी बातमी आता तुम्ही दिली आहे। अजित पवारांच्या पत्नीला सुनेत्रा यांना माढा मतदारसंघातून उमेदवारी देण्याची शक्यता वर्तवण्यात येते। नक्की माढामधून उमेदवारी द्यायची कोणाला, कारण की शरद पवार जर राज्यसभेची निवडणूक लढवत आहेत तर तिथून उमेदवार कोण असेल यावरती खल आता काही वेळापूर्वी झाला आणि सुनेत्रा पवार हे महत्त्वाचं नाव पुढे आलेलं आहे। अजित पवारांच्या सुविद्य पत्नी म्हणून त्या ओळखल्या जातात। समाजकारणाबरोबर त्यांचा कल असल्याबरोबरच दुसरीकडे शरद पवारांनी असं सांगितलं होतं की महिला आणि युवतींना आता जास्तीत जास्त संधी राजकारणात कशी देता येईल याचा विचार करणं आवश्यक आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती सुनेत्रा पवार यांचं नाव आता पुढे येत आहे। माढा मतदारसंघातून जर विजयसिंह मोहिते पाटील आणि शरद पवार या दोघांपैकी जर दुसरं कोणीच निवडणूक लढवत नाहीये तर अशा वेळेस सुनेत्रा पवार हा चांगला पर्याय असू शकतो। आणि जर तसं केलं गेलं तर एकाच वेळेस 3 पवार हे खासदार होतील। शरद पवार राज्यसभेचे खासदार, तर दुसरीकडे सुप्रिया सुळे याही लोकसभेच्या खासदार, आणि आता सुनेत्रा पवार हे नाव जे पुढे येत आहेत ते जर अंतिम झालं तर 3 खासदार एका वेळेस पवार कुटुंबियांच्या घरात असतील। जयेश, हे तर बरोबर आहे, पण त्याचबरोबर अजित पवार आणि शरद पवार यांच्यात जो मधल्या काही काळात वाद निर्माण झाला होता तो आता पूर्णतः मिटलाय असं म्हणता येईल का? बघा, वाद असा कुटुंबामध्ये कुठल्याही प्रकारचा नव्हता। किंबहुना आता सुनेत्रा पवारांचा विचार लोकसभेच्या निवडणुकीसाठी करणं, उमेदवारीसाठी करणं हे याचंच प्रतीक आहे की शरद पवार जे आहेत ते सत्ता जी आहे ती फक्त आपल्या घरात ठेवू इच्छिता। ज्या पद्धतीने कुटुंबाची बांधणी करण्यात येते, ज्या पद्धतीने निवडणुकीचे उमेदवार निश्चित करण्यात येत आहेत, निवडून येण्याची शक्यता असणाऱ्यांनाच उमेदवारी दिली जाईल, हे कालचं जे अजित पवारांचं वक्तव्य होतं ते अत्यंत सूचक आहे। ज्यांच्याकडे निवडून येण्याची क्षमता आहे अशांनाच केवळ उमेदवारी दिली जाईल, म्हणजे मग तिथली ती स्थानिक गणितं बघितली जातील, स्थानिक राजकारण बघितलं जाईल, तिथल्या महत्वाच्या विषयांवरती त्या संबंधित नेत्याचा असलेला वर्चस्व बघितला जाईल आणि या सगळ्या गोष्टींवरनच उमेदवारी निश्चित करण्यात येईल। आणि अशा सगळ्या परिस्थितींमध्ये सध्या सुनेत्रा पवार हे अत्यंत स्ट्रॉंग कंटेस्टंट लोकसभेच्या निवडणुकीसाठी असतील असं जर म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये। रुजुता, जयेश, थोडक्यात पवारांमध्ये सुद्धा घराणेशाही आता सुरू झाली आहे महाराष्ट्रात असं म्हणता येईल का? आत्ताच असं म्हणणं थोडंसं घाईचं होईल, कारण अजित पवार हे स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व ठेवून राजकारणामध्ये आहेत। शरद पवारांची ही परिस्थिती हीच आहे की म्हणून शरद पवारांच्या आधी पवार कुटुंबामध्ये त्यांची आई राजकीय दृष्ट्या खूप मोठी मजल मारू शकल्या नव्हत्यात, मात्र त्या जिल्हा परिषदेच्या सदस्य होत्या, ग्रामपंचायतीमध्ये त्या सरपंच होत्या, पण याला कौटुंबिक राजकारण असं म्हणता येणार नाही, कारण की प्रत्येक नेता स्वतःचं असं स्वतंत्र अस्तित्व ठेवून सध्या राजकारणामध्ये काम करतोय। रुजुता, पण असं असताना सुनेत्रा यांना माढा मतदारसंघ मिळालेला आहे, सध्या उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे असं तुम्ही म्हणताय। इतर कोणते निर्णय या राष्ट्रवादीच्या बैठकीत घेतलेत? बघा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीमध्ये वेगवेगळ्या मतदारसंघनिहाय उमेदवारांची चाचपणी सध्या सुरू आहे। कोल्हापूरमधून कोणाला उमेदवारी देता येईल, हातकणंगलेमधून निवेदिता मानेंना उमेदवारी पुन्हा देता येऊ शकते का, सातारमध्ये जर समजा उदयनराजे भोसले जर नाही म्हटले तर अशा वेळेस शशिकांत शिंदे किंवा रामराजे नाईक निंबाळकर यांच्यापैकी कुणाला उमेदवारी देता येऊ शकते। माढामध्ये सुद्धा जसं विजयसिंह मोहिते पाटलांचं नाव आहे, सुनेत्रा पवारांचं नाव आहे, तसंच संजय शिंदेचं सुद्धा नाव पुढे येत आहे। बबन शिंदेचे नातेवाईक असल्याचं सांगितलं जात आहे, त्यांचे नाव पुढे येत आहे। नाशिकमधून छगन भुजबळ उमेदवारी जवळजवळ निश्चित मानली जाते आहे, मात्र त्याचबरोबर समीर भुजबळांना मग विधानसभेची उमेदवारी दिली जाईल आणि अशा पद्धतीने शिफ्टिंग ऑफ पॉवर फक्त केलं जाण्याची शक्यता आहे। नवी मुंबईमध्ये सुद्धा गणेश नाईकांचे चिरंजीव जे आहेत ते सध्या खासदार आहेत, त्यांनाही उमेदवारी परत मिळण्याची शक्यता आहे। मात्र उत्तर मुंबईमधला जो उत्तर पूर्व मुंबईचा भाग आहे तिथे थोडेसे बदल होण्याची शक्यता आता वर्तवली जाते आहे, कारण जी परिस्थिती सध्या उत्तर मुंबईमध्ये बघायला मिळते आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय दिना पाटील तिथून खासदार आहेत, त्यांची पुन्हा निवडून येण्याची शक्यता पक्षाला खूप कमी वाटत असल्यामुळे त्या उमेदवारीमध्ये त्या बदल होण्याची शक्यता सध्या वर्तवली जाते आहे। रुजुता, जयेश, तुम्ही स्ट्रॉंग कंटेंडर म्हणालात सुनेत्रा पवार यांना, पण त्यांच्याबद्दलची राजकीय माहिती फारशी लोकांना नाहीये, त्याबद्दल काय सांगता येईल?
या खरं तर अजित पवारांच्या सुविद्य पत्नी आहेतच, मात्र त्याचबरोबर वेगवेगळ्या राजकीय कामांमध्येही त्यांचा हिरिरीचा पुढाकार राहिला. खास करून बारामती आणि महारासारख्या भागांमध्ये महिला बचत गटांची एक चळवळ सुरू करण्याचं काम त्यांनी केलंय. त्यामध्ये सध्या जयेश मला तुम्हाला थोडं थांबवावं लागतंय, कारण शरद पवार माढा मतदारसंघातून नेहमी उभे राहतात, आपल्याला माहिती आहे. त्यांचे प्रतिस्पर्धी जे दरवेळी या मतदारसंघातून त्यांना नेहमी टक्कर देत असतात, महादेव जानकर, ते आता फोन लाईन वरून आपल्या बरोबर आहेत. महादेवजी, राष्ट्रवादीच्या गोटातनं अशी बातमी आपल्यापर्यंत आली आहे, सुनेत्रा पवार यावेळी कदाचित तुमचे नवीन प्रतिस्पर्धी असू शकतील लोकसभा निवडणुकीसाठी. तुम्ही कसं बघता एक उमेदवार म्हणून त्यांच्याकडे? काही नाही, तर मी एवढंच सांगू इच्छितो की महाराष्ट्राची जनता शून्य आणि हुशार आहे. पवार साहेबांनी जे गेली 40 वर्ष अधिराज्य महाराष्ट्रावर करण्याचा प्रयत्न केला आणि घराणेशाही लादण्याचा प्रयत्न केला, त्याला प्रत्युत्तर म्हणून महादेव जानकर, सुनीताताईच नाही, अजितदादा किंवा पवार साहेब जरी स्वतः राहिले तरी महादेव जानकरांचा 100% माढ्यातून लोकसभेत प्रवेश असणार आहे राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून. तुमच्याकडनं हेच जाणून घ्यायचंय, तुम्ही ही माढा मतदारसंघ कायम ठेवणार ना? हो, माझा माढा मतदारसंघ माझा होम डिस्ट्रिक्ट आहे, माझं स्वतः मतदान आहे, माझं गाव त्या मतदारसंघात आहे आणि मी दुष्काळी प्रांतातला आहे. 90% भाग दुष्काळी आहे. आदरणीय पवार साहेबांनी जी अपेक्षा ठेवली होती लोकांच्याकडून, लोकांनी की बाबा पंतप्रधान होऊन काहीतरी समाजाचं भलं करतील, लोकांचं भलं करतील, पण दुष्काळ वाढवण्यातच शरद पवारांनी फार मोठा हातखंडा रचला. उजनीचं पाणी बारामतीला न्यायचा प्रयत्न पवार साहेबांनी केला, मग जनतेचा तिथल्या मतदारसंघातील लोकांचा फार मोठा रोष आहे. तर पवार साहेबांनी, अजितदादा असू द्या किंवा पवार साहेब असू द्या किंवा त्यांच्या पत्नी भगिनी सुनीत्राताई उभा राहतात, मला त्याच्याबद्दल काही देखील म्हणायचं नाही. परंतु मी राष्ट्रीय समाज पक्ष आणि आमचं चाललेलं आहे, साखरपुडा होत आहे भाजप शिवसेनेबरोबर, आरपीआय बरोबर, त्यामुळं तिथून आपली उमेदवारी फायनल आहे आणि मी तिथं विजय होऊनच दिल्लीला जाणार आहे. पण महादेवजी, आता आपण बघतोय पवार गांधींतली घराणेशाही नको म्हणून पवारांनी वेगळी चूल मांडली, त्यावेळी सोनिया गांधींच्या नेतृत्वाला विरोध केला होता. आज त्यांच्याकडेही घराणेशाही वाढताना दिसते असं तुम्हाला वाटतं का? म्हणूनच म्हणतोय ना, पवार साहेबांनी या महाराष्ट्रात घराणेशाहीची मूर्तपट रावली. मुलगा नाही त्यांना, मुलगी नाही तर पुतण्यासाठी महाराष्ट्राचं राजकारण ठेवण्याचा, शाहू फुले आंबेडकर म्हणून पुतण्याला आणि मुलीला मोठं करण्याचा डाव पवार साहेबांनी केला. पण महाराष्ट्रातील जनतेच्या युवकांनी ओळखला पवार साहेबांचा डाव, म्हणून पवार साहेबांना माघार घ्यावी लागली आणि राज्यसभेवर जाण्याचा त्यांनी खुशकीचा मार्ग काढलेला आहे. आमचं चॅलेंज आहे पवार फॅमिलीला, तुमची घराणेशाही उद्ध्वस्त करूनच महादेव जानकर दिल्लीला राष्ट्रीय समाज पक्षाच्या तिकिटावर विजय होऊन जाणार आहे. पण महादेवजी, अजूनही अधिकृत घोषणा झालेली नाहीये राष्ट्रवादीकडनं, पण तुमचे मुद्दे काय असतील? कारण प्रचार फेऱ्या आता सुरूच होणार आहेत. आमचं म्हणणं आहे की घराणेशाही महाराष्ट्राला लागलेली कीड आहे. दुसरी गोष्ट, त्या भागातला दुष्काळी भाग असताना देखील पवार साहेब गेली 40 वर्ष महाराष्ट्रावर टेररिझम करतात की बाबा आम्ही दुष्काळ हटवू, पाणी देऊ. पाणी यांना देणं शक्य झालं नाही आणि तिथं रस्त्याची अवस्था बेकार आहे आणि दुष्काळी प्रांत आहे, छावण्याचं राज्य आहे, जनावरांना छावण्या तयार करण्याचं महापाप या राज्यात पवारांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात चाललेलं आहे. जर पवारांचंच राज्य या राज्यावर राहिलं तर उद्या माणसांच्या छावण्या बांधायला देखील ही लोक कमी पडणार नाहीत. स्वतःची सत्ता, संपत्ती आणि मगरुरी या माध्यमातून पवार घराण्याने या महाराष्ट्रावर अधिराज्य करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याला ही जनता येणाऱ्या लोकसभेत सडेतोड उत्तर देणार आहे. भ्रष्टाचार आहे, महागाई आहे, घराणेशाही आहे, सूतगिरण्या आहेत आणि आपल्या बँका ज्या प्रकरण करतात त्या बँकेमध्ये 300 कोटी यांच्या कारखान्याच्या आमदारांना कर्ज घ्यायचं. आज शेतकऱ्यांना कम देखील मंजूर होत नाही आणि स्वतःच्या प्रायव्हेट फॅक्टऱ्या उभा करायच्या. साखर कारखान्यासाठी मुख्यमंत्री पंतप्रधानांना भीक मागायची आणि तोच पैसा लोकसभेत आणि विधानसभेत लोकांना दारू पाजून वाटवायचा. हा धंदा राष्ट्रवादीनं मोठ्या प्रमाणात राज्यामध्ये उभा केला. बरं महादेवजी, हे तर तुम्ही स्पष्ट केलंय की तुम्ही तुमचा मतदारसंघ बदलणार नाही. आता तुमच्या समोर कदाचित सुनेत्रा पवार यांचं आव्हान असणार आहे. यापूर्वी शरद पवार यांचं होतं. या दोघांच्या तुलना करता तुम्हाला कोणतं हे सुनेत्रा पवार हे नवीन आव्हान कसं वाटतं? काही देखील नाही. मी पवार साहेबांना चॅलेंज देतोय, त्यामुळे त्यांच्या सुनबाई आल्या तर काय प्रश्नच पडत नाही. माझा विजय ठरलेला आहे. पवार साहेब माझ्या विरोधात राहिले तर मी 1.5 लाखाने विजय होणार आहे आणि सुनीता ताई उभा राहिल्या तर 2.5 लाखाच्या फरकाने माझा विजय होणार आहे. धन्यवाद महादेवजी, तुम्ही तुमचं मत आमच्याकडे मांडलं. त्याचबरोबर जयेश वाणी ज्यांनी ही महत्त्वाची बातमी आपल्यापर्यंत पोहोचवली, दोघांनाही धन्यवाद देऊया. अशी ब्रेकिंग न्यूज आज सध्या आपल्याकडे आहे की सुनेत्रा पवार ज्या अजित पवार यांच्या पत्नी आहेत, त्यांना माढा मतदारसंघातून, जो ट्रॅडिशनल मतदारसंघ आहे, शरद पवार यांचा पारंपरिक मतदारसंघ आहे, तिथून लोकसभेसाठी उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. ही महत्त्वाची बातमी आता आपल्याकडे आलेली आहे. बातमीचा आढावा आपण घेणारच आहोत, पण यानंतर आता एक ब्रेक घ्यायचा आहे. पाहत रहा जय महाराष्ट्र.